17व्या शतकामध्ये संपूर्ण दख्खन जुलमी सत्तांनी व्यापलं होतं. मुघल, आदिलशहा, कुतुबशहा भलेही हिंदू राजा असला तरी त्याला स्वतंत्र राजा म्हणून कोणाकडूनच मान्यता नव्हती. अशा विकट परिस्थितीमध्येही छत्रपती शिवरायांनी मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य उभे केले होते. पण एक सर्वात मोठा प्रश्न अजूनही बाकी होता की स्वराज्याला कायदेशीर सार्वभौमत्व कोण देणार? कारण त्यावेळी राज्याभिषेकाशिवाय शिवराय हे फक्त एक बंडखोर जहागीरदार मानले जात होते आणि म्हणूनच 6 जून 1674ला रायगडावरती झाला इतिहासातील सर्वात मोठा आणि भव्य राज्याभिषेक सोहळा. हा एका प्रकारे फक्त सोहळाच नव्हता तर मुघल साम्राज्याला खुलेआम दिलेलं एका प्रकारे थेट आव्हानच होतं आणि त्या आव्हानाचे प्रतीक होते शिवरायांचे ते 32 मन सुवर्ण सिंहासन. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी हिंदूंना स्वाभिमानाने जगण्याचा आणि वावरण्याचा अधिकार दिला, जे आपण हिंदू कधीही विसरू शकणार नाही. त्यांचे हे उपकार आपण सदैव मानले पाहिजे आणि आपण त्यांच्या चरणी नेहमी नतमस्तक झालो पाहिजे.